विद्यार्थी मित्रांनो बघा, हा जो आपण पेपर घेतलेला आहे हा पेपर आहे ASO पूर्व 2015 ला, जो की 5 जुलै 2015 ला झालेला पेपर आहे हा पेपर. आता तुम्ही म्हणाल की सर मागील पेपर का बरं घेतलेत? तर प्रत्येक विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, जर तुम्हाला 2 पावलं पुढे जायचं आहे ना तर 2 पावलं मागे यावं लागतं. तशाच सारखं एक त्याच अनुषंगाने आपण मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजेच काय, आता पुढे बघा युट्यूबला सुद्धा व्हिडिओ येईल आणि ऍप वरती सुद्धा राहणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, हे जे व्हिडिओ आता आपण 2015 म्हणजेच बघा प्रत्येक यातले विषय म्हणजे आता जे तुम्हाला मुलांना अवघड जाणारे विषय म्हणजेच कुठला हा पॉलिटी आणि हिस्ट्री, बरोबर आहे. हा जो विषय आहे बरोबर आहे, तर त्यामध्ये लक्षात घ्यायचं की हे दोन विषय तुम्हाला कशा पद्धतीने येणं लक्षात आहे. बरोबर. मग आता हा इतिहास हा विषय जर म्हटला आपण तर हा आणि पॉलिटी दोन्ही आपण 2015 म्हणजे 16 पासून ते आता 2025 पर्यंत मी घेण्याचा प्रयत्न करणार आहे. हे अनुषंगाने कुठल्या येणारी 21 डिसेंबर आणि 4 जानेवारी जी परीक्षा आहे ना, त्या अनुषंगाने मी तुम्हाला घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि थोडं करणार. म्हणजेच का, तुम्हाला तुमच्या अभ्यासाला एकतर दिशा मिळेल आणि तो अभ्यास कसा करायचा हे तुमच्या लक्षात येऊन जाईल. आणि सुद्धा याला सोर्स काय वापरायचा, जे बऱ्याच ठिकाणी आपल्याला खूप मोठे मोठे ग्रंथ मोठे मोठे पुस्तकं सुचवल्या जातं आपल्याला, किंवा विद्यार्थी मित्र एका मित्राचं बघून दुसरा मित्र सुद्धा सुरुवात करतो अभ्यासाला आणि तो सुद्धा त्याच पद्धतीने कॉपी पेस्ट करायला प्रयत्न करतो. पण विद्यार्थी मित्रांनो, हे एक सर्वात मोठी चूक करतो आपण. आणि तोच विद्यार्थी इतरांना मोठे पुस्तकं सुचवतो. मोठे पुस्तकं खरंच वाईट नाहीये, सर्व महत्वाची पुस्तकं आहेत, पण ते वाचता पण आले पाहिजे. त्यामधला कोणता महत्वाचा मुद्दा तो सुद्धा लक्षात घेणं महत्वाचं राहतं. आपल्याला काही वाटत नाही, पण प्रत्येक विद्यार्थी हा मोठे पुस्तकं घेतो आणि ते पुस्तकं सरळ पहिल्या पेजेस पासून शेवटीपर्यंत वाचत फिरतो. पण खरंच तसं गरजेचं आहे का? आले लक्षात? मग एखादी विद्यार्थ्याला जर अभ्यासाची सुरुवात करायची आहे तर मग त्यांनी कशी करायला पाहिजे, तर विचार करा. एक मागचा जो सिलेबस, ज्या परीक्षेची तुम्ही तयारी करता त्याच्या पुढे जर सिलेबसच नसेल तर तुम्ही एक विचार करा, खरंच तो मुलगा अभ्यास करू शकेल का? हा एक, बरोबर आहे. मग दुसरा मुद्दा की जर समजा तो अभ्यास करू शकत नाही तर मग त्यांनी काय करायचं? मग सुरुवात म्हणजे काय करायचं, कसं करायचं, हे सिलेबस सांगतो आपल्याला. नेमकं कुठला कुठला मुद्दा करायचा आणि त्याला किती खोलावर जायचं, कसं करायचं. तर जोपर्यंत तो मुलगा मागची PYQ अनालिसिस करणार नाही तोपर्यंत तो मुलगा काहीच सांगू शकणार नाही. कुठल्याच गुरुची तुम्हाला गरज पडणार नाही, कुठल्या क्लासची नाही, काही नाही. जर समजा तुम्हाला खरंच जर पाहिजे असेल तर तुम्हाला यावरून सुद्धा तुम्हाला एक अंदाज पण येऊन जाईल ना सिलेबस वरती PYQ म्हणजे काय करायचं कसं करायचं. आणि मग त्यानंतर जे त्याला मार्गदर्शन जर लागत असेल तर मग क्लास, मग असा क्लास शोधा की ज्याला खरंच उत्तमरित्या तुम्हाला मार्गदर्शन मिळेल, की चांगलं तुम्हाला अगदी योग्य ट्रॅकवर घेऊन जाईल, की तुम्हाला कुठेही डायव्हर्ट करणार नाही, कुठेही वायफळवरती नाही आणि व्यवस्थित घेऊन जाता येईल. अशा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो. हा ट्रॅक, याच्याशिवाय जर समजा तुम्ही अभ्यास करणार असेल तर समजून घ्यायचं आपण त्याच मार्गावरती जाणार आहे जी इतर कोणी मुलं जात राहतात. आलंय लक्षात? सुरुवातीला मग UPSC तयारी करतो, त्याला टार्गेट असतं MPSCचं, बरोबर. UPSC आणि MPSC सोबत करताय, नंतर काही दिवसानंतर तो कंबाईन वरती येतो, कंबाईनचा तलाठी सरळ सेवेवरती येतो आणि एक वेळ अशी येतं की तो सरळ तो ट्रॅकच्या बाहेर पडतो. अशी वेळ यायला नको. एकदा ठरवलं ना मग अगदी काय म्हणतोय ना, हात धुवून पाठीमागं लागायचं, त्याच्या सूप मिळेपर्यंत सोडायचं नाही. आणि असं जेव्हा दिवशी होईल ना त्या दिवशी आपल्याला कुठली पण किंमत मोजावी लागली ना तरी मोजा मित्रांनो. शरीराचा, तन मनाचा काही विचार नका करू, तुम्हाला सर्व काही मिळणार आहे. किती तब्येत खराब होऊ द्या, पण मिळेपर्यंत सोडू नका. आणि अशी वेळ येईल एक दिवस ना की तुम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही. पण त्याच्यासाठी योग्यरित्या अभ्यास करा, योग्य साहित्य वापरा आणि जिथे तुम्हाला क्लास करायचे तिथे योग्य ठिकाणी निवड करूनच करा, की ज्या ठिकाणी कुठलाही ग्लॅमर न बघता त्या पद्धतीने लक्षात ठेवा. स्वतःचं डोकं ठिकाणावर ठेवून निर्णय घ्यायचा कधी पण. विद्यार्थी मित्रांनो, चला आपण आता लक्षात घ्या की कशा पद्धतीने अनालिसिस असायला पाहिजे, काय करायला पाहिजे, कसं आपण कमी दिवसातही परीक्षेच्या कसं करायचं हे तुम्हाला सांगतात. कळलं? लक्षात आलंय? पण जोपर्यंत सिलेबस नाही तोपर्यंत नाही आणि PYQ अनालिसिस तुमचा अभ्यास नाही. ठीक आहे. मग कुठून करायचं, काय करायचं, कसं करायचं तर हे तुम्हाला मिळणारच आहे चालू क्लासमध्ये. आणि त्या व्यतिरिक्त काहीही तुम्हाला अडचण गेली, कधी पण मार्गदर्शन लागलं आणि जर एखाद्या विद्यार्थी मित्रांना वाटतं की ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचला मला सुरू करायची आहे, की जर जवळपास विद्यार्थी असेल तर त्याने नक्कीच ऑफलाईन बॅच जॉईन करा. आणि जर एखादी लांबचा विद्यार्थी असेल आणि त्याला वाटत असेल की मी लाईव्ह बॅच करतो किंवा रेकॉर्डेड बॅच हवी तर नक्कीच खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. विद्यार्थी मित्रांनो,
आज जरी 2025चा शेवटचा महिना चाललेला असेल तरी लक्षात घ्या 2026 हे तुमच्यासाठी असायला पाहिजे. बरोबर आहे. 2026च्या ज्या तारीख महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जाहीर झालेल्या आहेत त्या सर्व तारीख हा तुमची आयुष्य बदलणारे असायला पाहिजे. म्हणून इतकं पाठीमागे लागा, इतकं की जीवाचं रान करा आणि हाच एक टार्गेट ठेवून आपण बॅच पण सुरू केलेली आहे आणि पुढे पण होत आहे सुरू. त्यामुळे लक्षात ठेवा. म्हणून हे तुमच्यापर्यंत मी आणण्याचा प्रयत्न करतो की जे तळागाळातील गरीब विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा याचा फायदा झाला पाहिजे. म्हणून हे 2 विषय मी तुम्हाला क्लिअर करून देण्याचा प्रयत्न करतो. घाबरू नका, तुमच्या सोबत आहे. तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ प्रत्येक विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा आणि लाईक सुद्धा करा. प्रत्येक विद्यार्थ्यांनी कुठेही हायगाई करू नका आणि ज्या विद्यार्थी मित्रांना खरंच गरज आहे त्यांना सुद्धा पाठवण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थी मित्रांनो, हे तुमच्यासाठी मेहनत घेतोय, आपण सोबत मेहनत करू, काही अडचण नाही. वेळ आली तर आठवड्यातून एकदा आपण लाईव्ह पण येण्याचा प्रयत्न करू. तुम्ही फक्त सांगा आणि कमेंट्स करा तुम्हाला काय पाहिजे, कशा पद्धतीने पाहिजे. तुम्हाला काही अडचण असल्यास खाली दिलेल्या तुम्हाला नंबरवरती संपर्क साधा किंवा तुम्ही ऍप सुद्धा इन्स्टॉल करा आणि तुम्ही त्यामध्ये कमेंट सुद्धा प्रयत्न करा, लाईक करा. प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करू. मी इथून पुढे काही दिवसानंतर लगेच तुम्हाला रोजच्या चालू घडामोडी रोज सुद्धा ते कुठल्याही पुस्तकामधून नाही तर तुम्हाला चालू घडामोडी सरळ न्यूजपेपर मधूनच देण्याचा प्रयत्न करेल. जशीच्या तशी न्यूज तुम्हाला आपण घ्यायची आणि ते कशा पद्धतीने कव्हर करता येईल याचा प्रयत्न करू आणि सरळ पेपरला त्यामधून किती फायदा होईल याचा प्रयत्न नक्कीच करणार. विद्यार्थी मित्रांनो, बघा आता पुढे येऊ आपण आपल्या विषयावर. ठीक आहे, पुढे बघा. पुढे बघा, यांनी काय म्हटलेलं आहे. रंगो बापूजी गुप्ते यांना कोणी विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली केले. आता विश्वासघाताने जो विश्वासघात केला तो त्यांच्यामुळे कशा पद्धतीने गेले. मग आता रंगो बापूजी गुप्ते तुम्हाला जर वाचायचं झालं थोडं बेसिक पातळीवरती तर एक महाराष्ट्राचा इतिहास म्हणून एक पुस्तक आहे जे 11वीचं पुस्तक होतं. ते जुनं आहे की ते फार मिळत नाही बऱ्याच ठिकाणी, पण ज्यांना मिळत आहे झेरॉक्स करून घ्या आणि ज्यांच्याकडे असेल ना ते वाचायला सुरुवात करा. म्हणजे 11वीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी मिळू शकेल यांच्याविषयी. महाराष्ट्राचा इतिहास, ठीक आहे, महाराष्ट्राचा इतिहास जे पुस्तक आहे ना त्यांच्यामधून तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा. एक बेसिक पातळीवरती बऱ्यापैकी काही प्रश्न आलेले सुटतात पण विद्यार्थी मित्रांचे आणि तुम्हाला सहकार्य सुद्धा होतात, समजायला सोपं. अगदी बेसिक पासून जायचं, खूप ऍडव्हान्स जाणं गरजेचं नाहीये आपल्याला. ठीक आहे, बघा आता कशा पद्धतीने करायचं आपण ते. चला, कृष्णाजी सदाशिव सिंदकर. आपण आणि प्रश्नाचं उत्तर जर विचार केला आपण तर प्रश्नाचं उत्तर आयोगाने दुसऱ्या क्रमांकाचं दिलं, फक्त म्हणजेच काय असेल, कृष्णाजी सदाशिव सिंदकर या व्यक्तीने इंग्रजांच्या स्वाधीन करण्याचा प्रयत्न केलेला. कोणाला? रंगो बापूजी गुप्तेंना. पाहणारे कशा पद्धतीने झालं पुढे सर्व बघू आपण. ठीक आहे, तर लक्षात घ्या. मग हे कुठे आलेलं असतं? हे साताऱ्याचा उठाव जे झाला ना त्या उठावामध्ये सर्व काही हे चाललेलं आहे. तर लक्षात घ्या. आता पुढे आपण बघा, साताऱ्याचा उठाव. ठीक आहे, साताऱ्याचा उठाव. आता लिहून घ्या, एक एक मुद्दे लिहा तुम्ही. प्रत्येकाने एक एक व्यवस्थित लिहिण्याचा प्रयत्न करा. की बघा, साताऱ्याचे राजे होते छत्रपती प्रतापसिंह. बरोबर, या सातारा संस्थानचे. बरोबर, सातारा ठीक आहे, सातारा संस्थानचे राजे जे म्हटलं आपण. बरोबर, राजे प्रतापसिंह हे त्यावेळेस तिथले राजे म्हणता येईल त्या गादीवरती. प्रतापसिंह, बरोबर आहे. सातारा संस्थानचे राजे होते ते प्रतापसिंह. छत्रपती प्रतापसिंह यांनी काय केलेलं होतं, एक दत्तक पुत्र आपली जे वारसा असतं, आपली जी गादी किंवा आपलं जे वंशज म्हणून पुढे चालवण्यासाठी एक दत्तक पुत्रांना एक पुत्र त्यांनी दत्तक घेतलेला. म्हणजे बरोबर, राजे यांनी काय केलं, एक दत्तक पुत्र घेतलेला. ठीक आहे, आपल्या गादीचा वारसा चालवण्यासाठी दत्तक पुत्रांना आपल्या कंपनी त्यावेळेस त्यांनी आपल्या घेण्याचा प्रयत्न केला. बरोबर आहे, दत्तक घेतलेलं आणि त्यांचं नाव शाहू ठेवलेलं होतं. बरोबर आहे, त्यांचं नाव दत्तक पुत्र शाहू हे त्यांचं नाव होतं, शाहू महाराज. परंतु हे लक्षात ठेवा, त्यावेळेसच त्याच काळात जर विचार केला आपण तर बघा, एक डलहौसी हा एक, लिहू नका फक्त लक्षात घ्या, डलहौसी. बरोबर, लॉर्ड डलहौसी.
हा जर विचार केला तर त्याच वेळेस एक गव्हर्नर जनरल आलेला होता, बरोबर, लॉर्ड डलहौसी. हा जरी हौशी होता, नावामध्ये जरी हौशी हे देण्यात आलेलं असेल, पण तरी पण तो हौशी पण होता. त्यांनी बऱ्याच भारतामध्ये त्यांनी काय केलं की बऱ्याचपैकी सुधारणा केलेल्या होत्या भारतामध्ये. म्हणजे रेल्वे आणली, सर्वात सार्वजनिक बांधकाम विभाग PWD 1852 स्थापना केली, रेल्वे आणली. त्याच्यानंतर 16 एप्रिल 1853 त्यानंतर पोस्ट ऑफिस, पोस्ट कायदा करण्यात आला, तार यंत्रणा आणली. त्यानंतर 1856 शेवटी त्यांनी काय केलं की विधवा पुनर्विवाह सुद्धा कायदा करण्यात आला. म्हणजे ह्या सर्व गोष्टी केल्या. आणि इतरही पण तो एक साम्राज्यवादी होता, धूर्त होता, तो विस्तारवादी होता. आणि त्याच्यामुळे त्याला एकच वाटत होतं की जिथपर्यंत तुम्ही जाणार तिथपर्यंत हे माझंच साम्राज्य असायला पाहिजे, तुम्ही माझ्याच राज्यात असायला पाहिजे. एखादी म्हणतो ना माणूस की तुझा क्षेत्र कुठपर्यंत आलेला आहे, की तुझी मालकी कुठपर्यंत आहे, तर आपण म्हणतो की जिथपर्यंत जाशील ना तिथपर्यंत तू माझ्याच राज्यात राहशील, किंवा माझ्याच जमिनी, माझंच जमीनदार आहे तुमचं, किंवा माझ्याच जमिनी आहे, इथपर्यंत राहशील. हा असंच धूर्त व्यक्ती किंवा साम्राज्यवादी विस्तारवादी स्वरूपाचा हा व्यक्ती होता ना, तो डलहौसी. मग त्यामध्ये लक्षात ठेवा, मग या डलहौसीनी एक विधान काढलेलं होतं. म्हणजेच काय, त्यांना दत्तक नामंजूर, बरोबर आहे, दत्तक वारसा नामंजूर हे त्यांनी विधान काढलेलं होतं, बरोबर आहे, दत्तक वारसा नामंजूर. ठीक आहे. मग दत्तक वारसा नामंजूर जर त्यांनी विधान काढलेलं होतं की ज्या ज्या ठिकाणी, आता दत्तकच का बरं, की त्यांना कळून चुकलेलं होतं, कारण त्या काळामध्ये बालविवाह व्हायचा. बालविवाह म्हणजे त्या ठिकाणी जर समजा एखादी पुरुष असू द्या, तो जर 20-25 वर्षाचा असेल आणि एखादी मुलगी छोटी व्यक्ती जन्मलेली असेल किंवा ती 10-12 वर्षाची असेल, मग विचार करा विद्यार्थी मित्रांनो, तो 20-25 वर्षाचा, ही मुलगी 5-10 वर्षाची, तर जिथपर्यंत ती मुलगी वयात यायची म्हणजे 20-25 वर्षाची व्हायची, तोपर्यंत तो व्यक्ती एकतर तो एखाद्या लढाईमध्ये मारला गेलेला असायचा, किंवा तो उतरती काळ म्हणजे म्हातारपणामध्ये त्यांनी पदार्पण केलेलं असायचं. मग तुम्हीच विचार करा, ही मुलगी जेव्हा वयात यायची त्यावेळेस तो व्यक्ती कुठेतरी म्हातारपणामध्ये उतरती काळ लागलेली असायची, तर मग त्यावेळेस त्या मुलीला निपुत्रिकच, म्हणजे तो व्यक्ती कधी कधी तो उतार वयात, आणि त्यावेळेस कसं व्हायचं, मुलं कमी राहण्याचा प्रयत्न, म्हणजे हेच कारण होतं की बऱ्याचशा मुली अगदी तारुण्यावस्थेत जाण्याच्या आधीच विधवा व्हायच्या, एक. आणि दुसरं म्हणजे म्हातारपणात त्यांना मुलं बाळ नाही व्हायची, म्हणजे हा एक त्यांचा प्रश्न. म्हणून त्यावेळेस त्यांनी काय केलं, मग आपल्या वंशाचा दिवा असायला पाहिजे, आपल्या गादीचा वारसा असायला पाहिजे, ते चालवण्यासाठी त्यांनी दत्तक वारसा नामंजूर केला. आणि मग प्रत्येक जण दत्तक घ्यायचं. मग हे त्याला कळलं डलहौसीला की हे सर्वात महत्वाचं कारण येते, म्हणजेच त्याला आपण बाजूला करायला जर कारण पुढे आणलं तर त्या गादीचा मालकच भविष्यात संस्थान आपल्या ताब्यात येईल, हे त्यांचं चाललेलं होतं. म्हणून लक्षात घ्यायचं की त्यांनी त्यावेळेस नाकारलेलं होतं. त्यांना कारण मिळालेलं होतं की संस्थान आपल्या ताब्यात घेणं, संस्थानाची विलिनीकरण करण्यासाठी. आलं लक्षात? तर ते लक्षात घ्या पुढे, हे त्याचं कारण. म्हणजेच काय, पुढे असंच चालत गेलेलं होतं आणि डलहौसीच्या कार्यकाळामध्येच ते सर्वात झालं. आणि खऱ्या अर्थाने हे त्यांनी जे कारण आणलेले होते डलहौसीनं, त्याचा परिणाम पुढे 1857चा उठाव घडलेला दिसतोय. म्हणजेच काय, याचा कार्यकाळ येतो 1848 ते 1856. मग विचार करा मित्रांनो, 1848 ते 56च्या दरम्यान जर समजा आपण बाहेर पडलेले दिसतोय हे, बरोबर. मग त्याच वेळी 56ला जर बाहेर गेला आणि सर्व भारतीयांच्या मनात संताप झालेला होता, सर्वांमध्ये संताप निर्माण होऊन त्यांनी सरळ त्यांनी पुढे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. आणि हा तर निघून गेला, याचा परिणाम मग आपल्याला 1857ला दिसला. कारण राजा दुखी तर प्रजा दुखी, हे इथे दिसलेलं कारण. आले लक्षात? तर पुढे बघा, मग त्यांनी ते कारण येते इथे, बरोबर. इथे म्हणून त्यांनी दत्तक पुत्र त्यांनी घेतलेला होता शाहूंना, आणि हे यांनी डलहौसीने काय केलं, त्याला नाकारलेलं होतं. मग त्यांनी नाकारलेलं होतं. म्हणजेच लक्षात घ्या, त्यांनी कंपनी, आणि त्यावेळेस होती ईस्ट इंडिया कंपनी. आलं लक्षात? ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता ही 1773 ते 1857 पर्यंत होती, बरोबर आहे. म्हणजे 1858च्या कायद्याने जर म्हटलं, राणीच्या जाहीरनाम्यानुसार ही कंपनीची सत्ता बरखास्त झालेली होती, नष्ट झाली, संपुष्टात आलेली होती. कारण कंपनीची मालमत्ता म्हणजे कंपनीने सरळ आपल्या ईस्ट इंडिया कंपनीने सरळ आपली त्यावेळी मनमानी कारभार सुरू केलेला होता. आणि तो कारभारामुळेच 1857चं युद्ध झालं. ही जेव्हा राणीच्या लक्षात आलं, त्यावेळेस राणीने सरळ सूत्र आपल्या हातामध्ये घेतले आणि आपला जाहीरनामा जाहीर केला आणि आपला कायदा आणला, तो 1858चा कायदा. त्याला राणीचा जाहीरनामा किंवा त्याला भारत सुधारणा कायदा सुद्धा आपण म्हणतो आपण. कळलं आता? म्हणजे पुढे बघा,
1858 पर्यंत. म्हणजे याचा अर्थ ज्यावेळेस त्यांनी पुत्र घेतलं त्यावेळेस कंपनीची म्हणजे कंपनीची सत्ता होती. बरोबर आहे. पुढे बघा आता. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा आता पुढे बघा आता कंटिन्यू पण लक्षात आलेलं असेल. पुढे लक्षात घ्या की रंगो बापू म्हणजे यांना मान्यता म्हणजे प्रतापसिंहांनी दत्तक पुत्र शाहूला घेतले, परंतु प्रतापसिंह यांनी दत्तक पुत्रांना, बरोबर आहे, म्हणजेच काय हे लक्षात घ्या, या दत्तक पुत्रांना कंपनीने नाकारले. ठीक, कंपनीने नाकारले. कंपनी म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी. ईस्ट इंडिया कंपनीला नाकारलं त्यांनी. आणि त्याच्यानंतर मग रंगो बापूजी गुप्ते मग हे कुठे हे वकील म्हणून एक न्याय मागण्यासाठी कुठे गेले, इंग्लंडला गेलेले. बरोबर आहे. लिहा तिथे, लिहून घ्या तिथे की या गोष्टीमुळे नाकारल्यामुळे रंगो बापूजी गुप्ते, बरोबर आहे, हे न्याय मागण्यासाठी कुठे गेले तर इंग्लंडला गेले. ठीक आहे, न्याय मागण्यासाठी इंग्लंडला गेले. आणि तो काळ कधीचा होता, तो 1847 ला गेलेले होते. म्हणजे भारत स्वतंत्र होण्याच्या बरोबर 100 वर्ष आधी गेलेले होते ते. बरोबर आहे. मग इंग्लंडला गेले आणि ते भारतात कधी परतले तर 1847 नंतर 1853 ला भारतात परतले. आणि जेव्हा भारतात परतले त्यावेळेस सत्ता होती लॉर्ड डलहौसी. बरोबर आहे. आणि हा सुद्धा तेच धरतो होता 1800 डलहौसी त्यावेळेस. आणि जेव्हा ते भारतामधून गेले त्यावेळेस नेमका भारतामध्ये डलहौसी येण्याची शक्यता होती किंवा यायचा होता. आणि तो डलहौसी कधी आला, 1848 ला. मग 48 ला आला, मग 47 ला ही निघून गेले. त्यावेळेस होता मग तो काळ कोणाचा असेल तर लॉर्ड हार्डिंग दुसरा. ठीक आहे, लॉर्ड हार्डिंगचा काळ होता त्यावेळेस, म्हणून लक्षात घ्या. पुढे आता मग 1853 ला हे भारतात परतले. आणि मग गुप्तींनी काय केलं, त्यावेळेस कळून चुकलं की नाही इथे आता डलहौसी आहे, आता काही जमणार नाही, आता यांच्या विरोध करायला. तिथून त्यांना रंगो बापूजी गुप्तेंना सुद्धा नकार मिळालेला होता ना की असं होणार नाही, कारण इंग्लंडनेच भारतावरती गव्हर्नर जनरल डलहौसीला पाठवलं आणि तिथे जाऊन जर यांना मान्यता मिळत असेल तर मग याच्यात गव्हर्नरचं काय काम, आलं लक्षात. म्हणून त्यांनी काय केलं, तिथे नकार दिला. तिथून नाराज होऊन परतले आणि सरळ मग ब्रिटिशांच्या विरोधात उचललेला पाऊल म्हणजेच काय, त्यांचा आलेला उठाव म्हणजे 1856 ला त्याच्या विरोधात, कारण की 53 ला ते परत आले. आणि ह्याचमुळे परत आल्यामुळे 1856 ला त्यांनी उठाव करायला सुरुवात केली. तर 1856 ला ब्रिटिशांच्या विरोधात उठाव केला. म्हणजेच क्लिअर तिथे बघा, 1856 ला त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात, बरोबर, त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात उठाव केला म्हणजे सुरुवात केली. बरोबर आहे. एक योजना आखली आणि सुरुवात केली. सरळ योजना आखली किंवा सुरुवात केली असं म्हणताय. मग त्यामध्ये कोण कोण होतं त्यांच्या उठावामध्ये तर लक्षात घ्यायचं, पुत्र सीताराम त्यांचा पुत्र कोण होता त्यामध्ये, बरोबर आहे. उठावामध्ये त्यांचा लिहायचं केलं पुत्र सीताराम. ठीक आहे, पुत्र सीताराम येतो. त्यांचा मेहुणा केशव निंबाळकर सुद्धा त्यांच्यामध्ये होता. त्यांचा मेहुणा केशव निंबाळकर. ठीक आहे, पुत्र केशव निंबाळकर येतो त्यासोबतच. त्यानंतर रामोशी यांचा पुढारी सत्तू रामोशी तो सुद्धा होता. बरोबर, सत्तू रामोशी. आणि त्यानंतर ते मांग जमातीचा सुद्धा पुढारी येतो. त्याचमध्ये नबिया एरिया मांग त्याला म्हटलं गेलेलं असं, लिहून घ्या तिथे, नबिया एरिया मांग. त्यावेळेस कसा जातीवरूनच आडनाव राहायचे, त्या काळामध्ये ओळखले जायचं तेच. आणि त्यासोबतच येतं म्हणजे दोन, एक नबिया एरिया मांग आणि त्यासोबत येल्लम्मा मांग असे दोन. येल्लम्मा मांग आले लक्षात. पुढे बघा आता, मग गुप्तींनी काय केलं तर त्याच वेळेस एक नारायण, त्यावेळेस काय होतं, नारायण पावसकर, बरोबर आहे, नारायण पावसकर यांनी काय केलेलं होतं की एक नारायण पावसकर म्हणजे एक सोनार समाजाचे त्या वेळात, त्यांनी त्याला तोफगोळे बनवण्यासाठी सांगितलं. बरोबर, त्यांची जबाबदारी तोफगोळ्यांची दिली त्यांच्याकडे. म्हणजे तिथे पुढे बघा, नारायण पावसकर
नारायण पावसकर, बरोबर, यांच्याकडे त्यांनी तोफगोळ्यांची जबाबदारी दिली. यांच्याकडे तोफगोळे बनवण्याची जबाबदारी दिली. तोफगोळे बनवण्याची जबाबदारी दिलेली होती, बरोबर. हे त्यासोबतच लक्षात घ्यायचं, जेव्हा तोफगोळे बनवायचे त्याच वेळेस मग जबाबदारी दिली, तर मग हे केशव निंबाळकर हे कुठले होते, तर महाबळेश्वर या ठिकाणचे, सातारा जिल्ह्यामध्ये थंडीचे ठिकाण तिथले महाबळेश्वरचे. तर गुप्तेकडे कोण होता, मग गुप्तेंनी काय केलं, स्वतःकडे साताऱ्यातील खजिना लुटण्याची जबाबदारी घेतली आपल्याकडे, की साताऱ्यातला जो खजिना होता, म्हणजे जो ब्रिटिशांचा खजिना म्हणतात किंवा जमीनदारांचा खजिना होता, जी ब्रिटिशांना साथ देणारे, त्यांचा खजिना आपल्याकडे लुटण्याची सुरुवात केली. आलं पुढे बघा, आता दिले केशव निंबाळकर, ठीक आहे, केशव निंबाळकर हे महाबळेश्वरची, यांनी महाबळेश्वरची जबाबदारी घेतली किंवा हे तिथलेच होते, बरोबर आहे. एक आणि त्याच नंतर गुप्तेंनी काय केलं, की स्वतः गुप्तेंनी साताऱ्यामधला जो खजिना होता तो लुटण्याचा गेला. साताऱ्यामधील खजिना लुटण्याची जबाबदारी घेतली स्वतःकडे. लुटण्याची जबाबदारी म्हणजे मी तो स्वतः लुटणार असं त्यांनी सांगितलेलं होतं त्यावेळेस. आलं पुढे बघा, आता याच्या पुढे मग नाझर कोर्टामध्ये ज्या वेळेस ते पुढे गेला, म्हणजे हा जो नाझर कोर्टामध्ये जो शिपाई होता तो म्हणजे मानसिंग, या कटामध्ये सुद्धा कोर्टातील शिपाई हा सुद्धा या कटामध्ये समाविष्ट होता. त्याचं नाव होतं मानसिंग, बरोबर आहे. याला सुद्धा काय केलं, म्हणजे जो कोर्टातील शिपाई या तिथे कोर्टातील शिपाई मानसिंग, त्याचं नाव, बर, कोर्टातील शिपाई मानसिंग, बरोबर आहे, हा सहभागी होता. ठीक आहे, हा सहभागी होता. पण याला सुद्धा, या मानसिंगला काय केलं, ब्रिटिशांनी पुढे 12 जून 1857 रोजी गोळ्या घातलेल्या होत्या, बरोबर. याला जेव्हा कळलं तर 12 जून 1857 ठार मारले. ठीक आहे, ब्रिटिशांनी त्याला ठार मारलेलं होतं. पुढे बघा, यासोबतच त्यांनी पुढे जाऊन जसं जसं पुढे येत गेले तसंच त्यांनी 20 जून 1857 रोजी त्यांनी ब्रिटिश सरकारने काय केलं, गुप्तेंचा पुत्र केशव सीताराम, त्यानंतर केशव निंबाळकर, शिवराम कुलकर्णी आणि नबिया मान यांना पकडले. आलं लक्षात. यांना पकडल्यानंतर मग कुठेतरी गुप्तेंचं अर्धीपेक्षा जास्त जे साथी होते तर ते पकडले गेले ना, आणि त्या कमी झाले त्यांच्याकडून. मग पुढे लक्षात घ्यायचं, मग काय येतं, मग याचा एक पुन्हा त्यातला एक चिमण्णा होते, चिमण्णा वाणी, यांना सुद्धा ब्रिटिशांनी काय केलं, पैशाचं आमिष दिलं आणि पैशाच्या आमिषाने त्यांच्याकडून जे माहिती होती ते उकलण्याचा प्रयत्न केला, ते उघड करण्याचा प्रयत्न केला होता, बरोबर आहे. आणि यांनी सुद्धा काय केलं, पैशाच्या आमिषाने यांनी माहिती पण दिली, कुठे काय म्हणजे पुढचं नियोजन कसं असणार, काय असणार, कोण येणार, कोण जाणार, हे सर्व त्यांना देण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच लक्षात घ्यायचं, कुठेतरी लालची पोटी यांनी सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केला. मग आता पुढे बघा, हे महत्वाचं आहे की जो मुद्दा ज्याच्यावरती प्रश्न आलेला आहे तो एक सर्वात महत्वाचा आहे, बरोबर. मग आता पुढे 6 ऑगस्ट 1857 रोजी एक त्यांनी मोहीम आखलेली, किंवा प्रतापसिंहाचा जो दत्तक पुत्र होता त्याचे चुलते म्हणजे त्याचे काका, त्याचं आडनाव नावच काकासाहेब, तर त्यांना काकासाहेब म्हणायचे, त्यांची आई म्हणजे राजसबाई आणि त्यामध्ये जनका माता म्हणजे गुणवंताबाई आणि सेनापती दुर्वासिंग, बरोबर आहे, यांना एक अटक करण्यात आलेली होती ब्रिटिशांकडून, बरोबर. लिहून घ्या, एक एक मुद्दा लक्षात घ्या. मग 6 ऑगस्ट 1857 रोजी बघा ब्रिटिशांनी कुणाकुणाला अटक केली, म्हणजेच काय, त्यांचा जो प्रतापसिंहाचा दत्तक पुत्र, बरोबर आहे, म्हणजे इथे लिहायचं दत्तक पुत्र शाहू, बरोबर आहे, यांना अटक केली. त्यांच्यासोबत त्यांचे काका म्हणजे काकासाहेब चुलते काकासाहेब यांना सुद्धा अटक केली, बरोबर आहे, काकासाहेबांना. पुढे लक्षात घ्यायचं, त्यांची आई राजेशबाई यांना सुद्धा अटक केली, आई राजेशबाई यांना अटक केली. त्यासोबतच जनक माता गुणवंताबाई म्हणजे गुणवंताबाई यांना सुद्धा अटक करण्यात आली, गुणवंताबाईला अटक झाली. त्यानंतर येतो सेनापती दुर्वासिंग, बरोबर, सेनापती दुर्वासिंग
ठीक आहे, बरोबर आहे. यांना काय झाली, अटक करण्यात आली. बरोबर आहे, यांना अटक करण्यात आली. बरोबर. मग हे अटक झाल्यानंतर आता पुढे बघा काय झालं ते. ठीक आहे, मग यांना कुठे पाठवलं, अटक करून बुचर येथील कोठडीमध्ये त्यांना अटक करून यांना जेलमध्ये टाकण्यात आलं. बरोबर आहे, जेलमध्ये त्यांचं स्थलांतर करण्यात आलेलं होतं. मग हे जेलमध्ये स्थलांतर झाल्यानंतर बघा, मग 5 जुलै 1857च्या आधी बघा यांना तर अटक करण्यात आलेली होती, पण त्याच्याच आधी किंवा त्या दरम्यान बरोबर आहे गुप्ते हे आधीच भूमिगत झालेले होते. बरोबर, 5 जुलै 1857ला तिथे. कारण सर्वांचा सोबती बघा, ब्रिटिशांना कोण पाहिजे होते, रंगू बापूजी गुप्ते, आणि त्यांचे हे सहकारी होते. म्हणून बघा त्यांनी ती रणनीती कुठली आखली की जर एखादी तुम्हाला मुख्य माणूस नाही मिळाला तर त्यांचे सवंगडी पकडायचे, म्हणजे बरोबर तो व्यक्ती बाहेर येईल. परंतु तसंच बघा आता पुढे काय झालं ते लक्षात येतं. म्हणजे त्याच्या आधीच हे भूमिगत होऊन गेलेले होते. म्हणजे या तिथे 5 जुलै 1857 रोजी गुप्ते, म्हणजे आपण बापूजी गुप्ते म्हणतो, रंगो बापूजी गुप्ते, हे भूमिगत झालेले होते. बरोबर, हे आधीच भूमिगत झाल्यामुळे त्यांना पकडणं शक्यच नाही. त्यांच्या शोधासाठी हे सरकारने, आणि मग यांना पकडण्यासाठी ब्रिटिशांनी काय केलं, 500 रुपयाचं बक्षीस ठेवलेलं होतं. बरोबर, पण यांना पकडण्यासाठी बघा आता, बरोबर आहे, पकडण्यासाठी 500 रुपये पकडण्यासाठी 500 रुपये बक्षीस ठेवण्यात आलं. ठीक आहे, यांना पकडण्यासाठी 500 रुपये बक्षीस दिलं, आणि हे 500 रुपये बक्षीसच्या लालची पोटी 1858 मध्ये, बरोबर आहे, लालच बघा, लालच फार घाण असते त्यामधला. मग हे जेव्हा बक्षीस ठेवण्यात आलं, तर मग ह्या बक्षीस पोटी मग 1858 मध्ये काय केलं, त्यांचं नाव येतं कृष्णाजी सदाशिव सिंदकर. कृष्णाजी सदाशिव सिंदकर, बरोबर आहे, कृष्णाजी सदाशिव सिंदकर ह्या व्यक्तींनी काय केलं, ब्रिटिशांना सहज माहिती देऊन दिली. आणि जेव्हा माहिती दिली त्याच वेळेस नेमकं काय झालं, ब्रिटिशांच्या हाती लागली, म्हणजे पकडूनच दिल्यासारखं दिलं. ज्या पद्धतीने छत्रपती संभाजीराजांना पकडून दिलं आहे त्याच पद्धतीने लालची पोटी पकडून देण्याचं काम केलेलं आहे. बरं, सिंदकर यांनी विश्वासघात केला, आणि इंग्रजांनी बघा ह्या व्यक्तींनी काय केलं, इंग्रजांना यांच्याविषयी पूर्ण माहिती दिली. बरोबर, इंग्रजांना माहिती दिली. ठीक, इंग्रजांना माहिती दिली, आणि त्याच वेळेस त्यांनी काय केलं, गुप्तेंना अटक केली आणि ग्वाल्हेरच्या तुरुंगात पाठवली. बरोबर, माहिती दिली आणि गुप्तेंना अटक करून ग्वाल्हेर येथे किंवा ग्वाल्हेरच्या तुरुंगामध्ये पाठविले. ग्वाल्हेरच्या तुरुंगामध्ये पाठविले, हे लक्षात घ्या. कळलं आता? म्हणजेच यातून एक लक्षात राहतं की बघा, शेवटी आपलेच माणसं आपला घात करतात, हे इथे लक्षात आलं. कळलं? म्हणजे आयोगाने प्रश्न सुद्धा तो कुठला विचारलेला आहे तुम्हाला, तेच की कृष्णाजी सदाशिव कोणी ब्रिटिशांच्या हवाली केले, तर आलंय कृष्णाजी हे नाव. म्हणजे असं लक्षात घ्या, जोपर्यंत असं लक्षात येणार नाही तोपर्यंत, नाहीतर काय प्रश्नाचे उत्तर हे नाही. कुठलंच पुस्तकांपेक्षा स्वतः मेहनत करायला लागा मित्रांनो, स्वतः उतरा, स्वतः रात्र काळ्या करा, यश तुमच्या पाठीशी राहतं. ठीक आहे, दुसरा प्रश्न बघू आपण. आयोगाने दुसरा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, म्हणजे 27 क्रमांकाचा प्रश्न. बघा आयोग काय म्हणतो आपल्याला, त्यांनी म्हटलेलं आहे बघा, ठीक आहे, सती प्रथा बंद होण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटकडे एक अर्ज केला गेला. त्यावर हिंदू लोकांच्या वतीने राजा राममोहन रॉय आणि खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची सही होती. म्हणजे राजा राममोहन रॉय यांनी तर समजा तिथे मदत केलेली होती, पण त्याच्या सोबतीला होती जे आयोगाने उत्तर दिलेलं आहे, जगन्नाथ शंकर सेठ उर्फ नाना. मग आता आयोगाने उत्तर हे ब दिलेलं आहे, म्हणजेच उत्तर कुठलं असणार आहे, हो. बरोबर.
मग एक लक्षात घ्यायचं पुढे मित्रांनो, तुम्ही जर हे उत्तर शोधलेलं आहे, मी याची माहिती पण सांगेल, सर्व होईल. पण जे राहिलेली 3 पर्याय आहे, विराज शिंदे, पंडिता रमाबाई, आलं लक्षात, बाळशास्त्री जांभेकर, हे 3 व्यक्ती वरती काय उगीच यांना आयोगाने दिलेला नाहीये. तुम्ही जर मागचे प्रश्न चालणार किंवा पुढे पण प्रश्न चालणार लक्षात घ्या, तर ह्या 3ही वरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. मग बाळशास्त्री जांभेकर कोण, तर जे मराठीमध्ये पहिले वृत्तपत्र काढणारे 6 जानेवारी 1832 रोजी, म्हणून त्यांचा ज्या दिवशी वृत्तपत्र काढलेला तो दिवस 6 जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. दर्पण ह्या वृत्तपत्रावरती प्रश्न पण आलेला आहे, त्यांच्या मासिकावरती प्रश्न आलेला आहे, त्यांच्याविषयी बरेच प्रश्न फिरलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही वाचणं गरजेचे राहतं. त्याच्यासोबत तुम्हाला रमाबाई, पंडिता रमाबाई ह्या सुद्धा ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला त्या व्यक्ती, त्यांनी सुद्धा सेवा सदन सारखे बरेचसे सदन आहे ते काढलेले आहे, ज्या विधवा स्त्रियांसाठी, मुलांसाठी त्यांनी काम केलेलं आहे. कैसरी हिंद हा सुद्धा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. बरोबर आहे. म्हणजेच ज्या वेळेस 1882 विचार करा, 1882 ज्या वेळेस पहिला विल्यम हंटर आयोग स्थापन झालेला होता, तर त्या आयोगामध्ये त्यांचं ज्यावेळेस तो शिक्षण आयोग होता पहिला, ज्यावेळेस तो तेथे आपण स्थापन झालेला होता, तर त्या आयोगामध्ये सुद्धा महात्मा फुले आणि पंडिता रमाबाई यांनी त्या आयोगासमोर एक विनंती केली की साक्ष दिली का जे प्राथमिक शिक्षण आहे हे सुद्धा सक्तीचं आणि मोफत असायला पाहिजे. आता प्राथमिक शिक्षण हे 1ली ते 4थी पर्यंतचं हे सक्तीचं असायला पाहिजे आणि मोफत. कधी केली? 1882. पण त्यांची भारत सरकारने जर कधी दखल घेतली असं वाटत असेल तुम्हाला, हा विषय तो इतिहासामधला, पण भारत सरकारने त्यावरती घटना दुरुस्ती केली ती 86वी, आणि ते कधी 2002 रोजी केलेली आहे. आलं लक्षात? 86वी घटना दुरुस्ती 2002 आणि मूलभूत हक्कांमध्ये कलम 21A हे उपकलम जोडण्यात आलं आणि त्यावेळेस लक्षात ठेवा हे उपकलम जोडून प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं मोफत करण्यात आलेलं आहे. कळलं आता? हे भारत सरकारने केलेलं काम. म्हणजे 1882 ते आजपर्यंत मग किती वर्ष तुम्हाला उलटावं लागलं? बरोबर आहे. मग त्याच वर्षी लक्षात ठेवा, जर मग 1882 आपण जर येतो, मग 1882 अशा कोणत्या कोणत्या घटना घडल्या, तर यावेळेस होता कोण होतं, तर त्यावेळेस होता रिपन, लॉर्ड रिपन. मग लॉर्ड रिपननी परत काय केलं, तर त्यांनी तर एक विल्यम हंटर आयोग तर स्थापन केलेलाच आहे शिक्षणासाठी पहिला. याच वर्षी जे भारतीय वृत्तपत्र होते, बरोबर आहे, या वृत्तपत्रांचा मुक्तिदाता सुद्धा त्यांना म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे भारतीय वृत्तपत्रांना मुक्त करून टाकलं त्यावरची, कुठलेच बंधनं ठेवले नाही. बरोबर आहे. तो एक. त्याच्याच वरती रिपनला त्यांनी काय केलं, रिपनला म्हटलं जाते स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक सुद्धा म्हटलं जातं. मग तोच विचार करा, जर स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक जर त्याला म्हटलं जातं तर 1882 आलेला आहे. कळलं? ह्या सर्व घडामोडी तुम्हाला असं लक्षात ठेवणं गरजेचं राहतं. जसं ट्री डायग्राम एक 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 मूळ झाड, झाडाला झाड, झाडाला फांदी, फांदी फुलं, अशा पद्धतीने जाण्याचं हे माध्यम. झालं? पंडिता रमाबाई, त्यानंतर तो विराज शिंदे, विठ्ठल रामजी शिंदे. आलं लक्षात? मग यांनी एक डिप्रेस क्लास मिशन स्थापन केली. मग हे डिप्रेस क्लास मिशन कशासाठी असेल, तर जो एक अस्पृश्यांसाठी ज्या मंदिरांमध्ये कुठेतरी थांबवलं जायचं की त्यांना जाऊ दिल्या जात नव्हतं, अस्पृश्य म्हणून एक भेदभाव केला जायचा, माणूस म्हणून माणसाला जगण्याचा अधिकार देण्यात येत नव्हता ना, त्यांना तो अधिकार मिळवून देण्याचा प्रयत्न केला. कारण ते स्वतः कुठले असेल तर ते स्वतः ते अस्पृश्य समाजामधून जन्माला आलेले शिंदे घराणे. मग कुठे, तर जमखिंडी कर्नाटक इथले होते. प्रश्न त्यांच्यावरती पण आलेले. त्यांनी डिप्रेस क्लास मिशन स्थापन केली. त्यांची बहीण, जी मोठी बहीण जनक म्हटले गेले, जनकीबाई, प्रश्न आहे तुम्हाला, त्यांनी सुद्धा, त्या स्वतः मुख्याध्यापक होत्या, पण त्यांनी सुद्धा आपल्या म्हणजे विराज विठ्ठल रामजी शिंदे यांच्या म्हणजे यांच्या कार्याला सहकार्य केलं आणि स्वतः आयुष्य वाहून गेलेलं. त्यांनी हॉस्टेल्स उभे केले, त्यांनी वसतिगृह उभे केले, मुलांसाठी शाळा, कॉलेज, शाळा, दवाखाने सर्व काही उभे केलेले. त्यांना त्या काळामध्ये तुकोजी होळकरांनी 20,000 रुपये देणगी दिलेली आणि ती देणगी देऊन मग त्यांनी अहिल्या आश्रम त्यांना नाव देण्यात आलेलं. म्हणजे विचार करा मित्रांनो की अशा घडामोडी आल्या, प्रश्न आलेले आहे. बरोबर आहे. मग यांचा जन्म बघा, आता योगाय घेतो, विराज शिंदे यांचा जन्म 1873 झालेला आहे. बरं, मग 1873 लक्षात घ्या हा यांचा जन्म झालेला असेल. म्हणजे यांच्या जन्माला किती वर्ष झाले? आज 2023 तुम्हाला
150 वर्ष पूर्ण होते, म्हणजे झालेले आहे. पण त्याच वर्षी महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची सुद्धा स्थापना केलेली आहे. बरोबर आहे. याच वर्षी 24 सप्टेंबर 1873 ला. बरोबर आहे. मग त्यांना सुद्धा त्या सत्यशोधक समाजाला सुद्धा 150 वर्ष पूर्ण झालेले आहे ना. इथे 150 वर्ष कंप्लीट येतात कधी 2023 ला. मग 2023 ला जर सत्यशोधक समाजाला सुद्धा 150 वर्ष पूर्ण झाले, यांच्या जन्माला 150 वर्ष पूर्ण झाले, बघा असं लिंक करा. तर तुम्हीच विचार करा. मग त्यानंतर जर समजा 150 वर्ष, पेपरला प्रश्न येणं भागच आहे. आणि तुम्हाला सत्यशोधक समाजावरती येत्या 1-2 वर्षामध्ये बघा महात्मा फुलेंवरती बरेच प्रश्न आलेले आहेत. असा कुठला पेपर नाही, कुठली परीक्षा नाही आता ह्या 2 वर्ष 1-1.5 वर्षामध्ये की ज्यांचे सलग प्रश्न आलेले. त्या दृष्टीने कळा. कळलं असेल नक्कीच. विद्यार्थी मित्रांनो, असे डाऊट क्लिअर करण्याचा प्रयत्न करा. चला पुढे बघू आपण आता की कशा पद्धतीने पुढे जाण्याचा प्रयत्न करू. हे आता प्रश्न 27वा कशा पद्धतीने आपण पुढे जाऊन बघा. विद्यार्थी मित्रांनो बघा बरं, तुमच्यासाठी फार मेहनत घेतोय आपण. तुम्ही सुद्धा तेवढं सहकार्य करा आणि हा व्हिडिओ सुद्धा इतरांना कमेंट करा. भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या सर्वच मित्रमैत्रिणींना सबस्क्राईब करायला लावा, लाईक करा, कमेंट सुद्धा करत चला, शेअर करा प्रत्येकांपर्यंत. आणि कधीही केव्हाही तुम्हाला अडचणी गेल्या अभ्यासाच्या तर खाली दिलेला जो नंबर असतो ना त्यावरती नक्की फोन करा मित्रांनो. आपले ऑफलाईन पण बॅच असतात, ऑनलाईन पण बॅच असतात. प्रत्येक विद्यार्थ्याला तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न अगदी प्रामाणिकपणे. ज्या दिवशी चुकलंय त्या दिवशी तुम्हाला बोलण्याचा अधिकार असेल की विद्यार्थी मित्रांनो अभ्यासक्रमापासून सुरुवात करायची. ज्या विद्यार्थ्यांकडे अभ्यासक्रम नसतो ना तो समजून जायचा त्यांनी स्वतःहून स्वतःसाठी खड्डा खोदलेला असतो. ठीक आहे, चला. मग यांचा जो प्रश्न आलेला आहे आयोगाने विचारलेला आहे की त्यामध्ये बरोबर आहे की सती प्रथा बंद होण्यासाठी पार्लमेंटकडे कोणी अर्ज केला हा एक, आणि राजाराम मोहन राय यांच्यासोबत कोणी मदतीला होतं. बरोबर आहे, कोणी सोबतीला होतं त्या व्यक्तीची सही होती त्या अर्जावरती, म्हणजे जगन्नाथ शंकर सेठ येतं. आता पुढे लक्षात घ्यायचं आपल्याला की सतीबंदी काय आहे. बरोबर आहे, सोबतीला काय लक्षात घ्या. सतीबंदी प्रथा किंवा सती प्रथा बंदी हे कशी करण्यात आलेली. मग त्यामध्ये जर लक्षात घेतलं आपण सती प्रथा हे कशा पद्धतीने केली असेल तर त्यामध्ये लक्षात घ्यायचं की बघा सती प्रथा ही जर आलेली आहे तर ही सती प्रथा म्हणजेच काय की ज्या मुलीला जिवंतपणे पतीसोबत जावं लागायचं, पती मेला तर त्या मुलीला सुद्धा सोबत जावं लागायचं. बिचारा त्या मुलीचा काय दोष की ज्या मुलींनी कधी जीवनच बघितलेलं नसतं, त्या मुलींनी अगदी लहान असतं, त्या मुलींनी लहानपणीच जर समजा लहानपणी जर ती मुलगी जर जिवंतपणे स्तरणावरती चढत असेल अगदी नवरीचा साथ करून, आणि कुणाला वाटतं साधा अगरबत्तीचा चटका जरी लागला ना तरी आपण 4 वेळा त्या बोटाकडे बघतो, आणि तिथे जर जिवंतपणे जाळल्या जायचं त्या मुलीला अगदी ढोसून नशी ढोसायची, अगदी त्या मुलीला अशी जबरदस्तीने नशा करून झोपवायची की नशेत झोपायची ती मुलगी. विचार करा म्हणजे इतका क्रूरतेने समाज. आणि जेव्हा ही प्रथा राजाराम मोहन राय यांच्या नजरेमध्ये ज्यावेळेस आली तर राजाराम मोहन राय यांनी 1818 पासूनच ब्रिटिशांच्या मागे एक लागलेली होती की ही प्रथा फार वाईट आहे, याच्यावरती तोडगा काढा, एखादे निर्णय घ्या, कायदा करा. पण नेमकं 1818 पासून ते तिथून सलग 10 वर्ष म्हणजे 1828 ला जेव्हा तो लॉर्ड विल्यम बेंटिंक हा जेव्हा सत्तेमध्ये आला त्यावेळेस विल्यम बेंटिंक यांनी स्वतः एकदा ती घटना स्वतः डोळ्यांनी बघितली, आणि त्यावेळेस ब्रिटिश सुद्धा एक माणूसच होते. जरी ती क्रूरतेने आपल्यावरती हाल करायचे पण त्यांच्या पुढे त्यांनी अंधश्रद्धेला कधीच बळी पडलेलं नाही, अंधश्रद्धेला कधीही त्यांनी सहकार्य केलेलं नाही. त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचा फक्त एकच उद्देश होता म्हणजे बिझनेस, व्यापार, महसूल गोळा करणे. फक्त भारतामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या असायला पाहिजे. बरोबर, त्यांनी कधी माणसाला त्यांनी कधी इमोशनली त्यांनी तर केलाच, त्रास दिलाच म्हणा असं म्हणू शकत नाही आपण, पण ज्या रूढी परंपरा अंधश्रद्धा त्या नष्ट पण करण्याचा प्रयत्न केला. तर त्यामधली एक म्हणजे ही सती प्रथा ज्यावेळेस त्यांनी उघड्या डोळ्यांनी बघितली त्यावेळेस बरोबर आहे इथे होते लॉर्ड विल्यम बेंटिंक. बरोबर, यांनी लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी स्वतः त्यावरती पुढाकार घेऊन, लक्षात घ्या, पुढाकार घेऊन त्यांनी मग काय केलं, राजाराम मोहन राय यांची मदत घेतली. आणि कारण राजाराम मोहन राय यांच्याकडून सर्व त्यांनी जे होती
ही पद्धती हे समजून घेतली आणि त्यावरती त्यांनी मग बंगाल येथे, बरोबर, त्यांनी बंगाल प्रांतामध्ये बंगाल प्रांतामध्ये 1829 ला एक कायदा करण्यात आला. मध्ये कायदा लागू केला किंवा कायदा त्यांनी लागू केला. आले 1829 ला त्यांनी कायदा लागू केला आणि हा कायदा जेव्हा त्यांनी लागू केला तेव्हा कुठेतरी त्या समाजामधले जे उच्च व्यक्ती होते, एक धर्मावरती ज्यांचा पगडा होता, की ज्यांनी एक उच्च धर्म करून एक प्रकारे एक वेगळं एक स्थान मिळवलेलं होतं, त्या यांच्या राजा राममोहन राय यांच्या विरोधामध्ये जायला लागले. ठीक आहे, यांच्या सोबतीला, बरोबर आहे, यांची मदत घेतलेली असेल तर ते राजा राममोहन राय. राममोहन रॉय यांनी, ठीक आहे, मग यांच्या त्यावेळेस मदत घेतली आणि त्यावेळेस मग पुढे मग हे 1829 ला जर समजा त्यांनी बंगाल प्रांतामध्ये, तर मग मुंबई प्रांतामध्ये ज्या वेळेस वेळ आलेली होती, तर मुंबई प्रांतामध्ये त्यांनी 1830 रोजी ही प्रथा लागू केली, कायदा लागू केलेला होता 1830, आणि तिथे मदतीसाठी होते जगन्नाथ शंकर शेठ. बरोबर आहे, जगन्नाथ शंकर शेठ होते त्या ठिकाणी. आलं लक्षात? 1829, 1830, बरोबर आहे. मग त्यानंतर मग संपूर्ण भारतामध्ये लागू करण्याचा प्रयत्न केला आणि तो मग जशा पद्धतीने पुढे चालत गेला तशी ही प्रथा बंद होत गेली आणि मग हे समाजामध्ये जे कंटक लोक होते किंवा समाजामध्ये जे उच्च शिक्षित लोक म्हणतात की जे धर्माला पुढे घेऊन जायचं, मग त्या लोकांच्या कुठेतरी पोटावरती पाय पडला आणि नंतर मग यांच्या विरोधात जायला लागले. आलं लक्षात? पुढे बघा आता, तर ही तर प्रथा बंद झाली सर्व, पण त्याच्यासोबत आता लक्षात घ्यायचं म्हणजे आपला प्रश्न इथे येऊन थांबतो, जगन्नाथ शंकर शेठ. तर पण लक्षात घ्या, राजा राममोहन रॉय जर म्हटलं तर यांच्या कार्याला, बरोबर आहे, यांनी जो एखादा ब्राह्मो समाज जो स्थापन केलेला आहे ना, तो 1828 ला त्यांच्यावरती प्रश्न येत आहे. आणि यांचे प्रश्न का बरं? कारण हे जे 2021 ते 2033 किंवा 30 पर्यंत जे हे दशक आहे, बरोबर आहे, या दशकाला बऱ्यापैकी 200 वर्ष पूर्ण होत आलेले आहे. कारण 1833 ला यांचं निधन झालेलं आहे. मग 1828 ला जर म्हटलं तर पुढे बघा मित्रांनो, 2028 ला कुठेतरी 200 वर्ष पूर्ण होईल ना रे, बरोबर. मग इथे 200 वर्ष पूर्ण होत आहे, तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे, बरोबर. मग इथे ज्यांच्या संदर्भात ह्या घटना आलेल्या आहेत, मग त्या तुम्ही परत अभ्यास करणं गरजेचं आहे, त्याला समजून घेणं, त्याचे पेपरला प्रश्न कसे आले आणि मग पुढे जाणं. कळलं आता? बघा, एक प्रश्न हा प्रश्न नाही राहत, पूर्ण चक्र येऊन थांबतं. आणि यांच्याविषयी जर बेसिक माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेलच, समजा कोण हे जे समजा त्या प्रश्नांमध्ये, मग ती विराज शिंदे असू द्या, बरोबर आहे, विराज शिंदे असू द्या, रमाबाई असू द्या की जांभेकर, तर त्याच्यासाठी सरळ सांगतो, 11वीचं पुस्तक व्यवस्थित वाचा, महाराष्ट्राचा इतिहास, बरोबर आहे, अगदी बेसिक मध्ये दिलेलं आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे काही लागतं ना ते तुम्हाला क्लास नोट्स मध्ये मिळतात, बरोबर. ऍडिशनल जे काही तुम्हाला माहिती आहे सर्व क्लास नोट्स मध्ये मी देण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला, की कुठलंही पुस्तक तुम्हाला वाचायची गरज पडायला नको, पण सुरुवातीला आताच विद्यार्थ्यांनी 11वीचं पुस्तक नक्की वाचा. चला पुढे बघू आपण. ठीक आहे, आता 28वा प्रश्न बघा. प्रश्न बघा, त्यांनी काय म्हटलेला आहे बघा. ब्रिटिश व भिल्ल यांच्यातील कोणत्या युद्धामध्ये कॅप्टन हेनरी मारला गेलेला? कॅप्टन हेनरी कोणत्या युद्धामध्ये मारला गेला? आता अंबा पाण्याची पण एक लढाई आहे, ब्रिटिशांसोबत झाली, ते सुद्धा इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे, बरोबर आहे. आणि आयोग आणि उत्तर हे नांदूर शिंगोटे दिलेलं आहे, बरं. नांदूर शिंगोटे हे पुस्तक हे दिलेलं आहे. मग आता एक लक्षात घ्यायचं, हे कशा पद्धतीने आलेलं आहे पुढे, चला बघा.
बरं, आणि यालाच काय म्हटलं, मग हे कुठे असेल तर बरोबर पुणे नाशिक, म्हणजे त्याला आपण खानदेशातील जर म्हटलं तर जे उठाव झालेले आहेत त्याच्यामध्ये हा मुद्दा येतो, जे उत्तर महाराष्ट्रामधील उठाव असे म्हणू शकतो आपण. तर बघा आता उत्तर महाराष्ट्रातील भिल्लांचे उठाव, त्याच्यामध्ये हा मुद्दा येतो. आता भिल्ला जर विचार केला आपण तर भिल्ल ही आदिवासी जमात तुम्हाला उत्तर महाराष्ट्रामध्येच आढळतं, म्हणजे खानदेशामध्ये, म्हणजे आपण म्हणतो की जळगाव, धुळे आणि नंदुरबार ह्या जिल्ह्यांमध्ये आढळतं. मग नक्कीच हा उठाव त्या भागामधला असेल. तर बघा आता पुढे कसं, तर उत्तर भारतातील जे उठावाची प्रेरणा, मग आता उत्तर भारतामध्ये जे उठाव चाललेले होते त्यांच्यापासून यांनी प्रेरणा घेतली, आणि हे प्रेरणा घेऊन पुढे यांनी काय केलं, सातपुड्याच्या जंगलामध्ये किंवा सातपुड्याच्या डोंगर रांगेमध्ये यांनी उठाव करायला सुरुवात केली. कारण भिल्लांचं अस्तित्व आजही तुम्हाला सातपुडा डोंगर रांगेमध्ये दिसतं, कारण जळगाव, धुळे आणि नंदुरबार या ठिकाणी तुम्हाला सातपुड्याची पर्वतरांग गेलेली दिसतं, आणि हीच पर्वतरांग म्हणजेच त्याच ठिकाणी येतं की उठाव कशा पद्धतीने झालेले आहे. बरोबर, तर ते लक्षात घ्यायचं की उठाव जो बघा आता, मग यांनी प्रेरणा कोणापासून मिळाली, तर यांना प्रेरणा मिळालेली आहे ते उत्तर भारतातील उठावांपासून. उत्तर भारतातील उठावांपासून यांना प्रेरणा मिळाली. बरोबर, हे जे त्यांना प्रेरणा मिळत गेली हे तिथूनच आले, उत्तर भारतातील उठावापासून. ठीक आहे, पुढे बघा, पुढे ज्यावेळेस म्हटलं आपण की यांनी मग 1857 उठावाचा फायदा घेतला यांनी, की 1857 भारतामध्ये सर्व जिकडे पाहा तिकडे उठाव व्हायला सुरुवात झालेले होते. त्यामध्ये महाराष्ट्रात सुद्धा मध्ये आपल्या आपल्या पद्धतीने उठाव घ्यायला सुरुवात झालेले होते. मग पुढे बघा, ज्या पद्धतीने त्यांनी उठावाला सुरुवात केली, सर्व केली, तर तिथून सुरुवात झालेली होती. मग पुढे लक्षात घ्यायचं की 1857चा जो उठावाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला यांनी, आणि हा जो उठाव होता, बरोबर आहे, 1857चा जो उठाव झालेला होता भारतामध्ये, तर याच उठावाचा कुठेतरी फायदा घेऊन किंवा पुढे जाण्याचा प्रयत्न घेऊन यांनी काय केलं, एक नाईक, बरोबर आहे, मोशिया नाईक आणि काजी सिंग याच्या नेतृत्वाखाली पुढे गेलेले. म्हणजे उठावामध्ये त्यांनी नेतृत्व कोणाचं, तर त्यांचं नेतृत्व केलेलं होतं, तेच म्हणजे कोण, एक होता भिल्ल समाजातील तोच एक म्हणजे सैनिक किंवा त्यांचा एक व्यक्ती ज्यांनी नेतृत्व केलं, तेच म्हणजे मोसिया नाईक आणि काजी सिंग ह्या दोघांनी. मोसिया नाईक, बरोबर आहे, मग काजी सिंग, बरोबर, ह्या दोघांनी काय केलं, या उठावाचं नेतृत्व केलं. यांच्या नेतृत्वाखाली बाकीचे भिल्ल जमातीमधील जे काही होते, एक काम करणारे व्यक्ती किंवा ज्यांना वाटत होतं की भारत किंवा आपल्यावरचे अन्याय जो काही होत आहे हा दूर करायला पाहिजे, तर त्यांनी त्यावेळेस केलं. मग यांच्या नेतृत्वाखाली जी एक ब्रिटिशांच्या विरोधामध्ये गेलेले, यांच्या नेतृत्वाखाली जी इंग्रजांशी लढले, म्हणजे त्याला इंग्रज भिल्ल युद्ध जर आपण म्हणतो, आणि ज्या ठिकाणी झालं ते म्हणजे आंबा पाण्याची लढाई. बरोबर, यांच्या दोघांमध्ये जेव्हा ते लढले त्यावेळेस लक्षात ठेवा, म्हणजेच काय की भिल्ल हे लढले इंग्रजांच्या विरोधामध्ये. बरोबर आहे, हे दोघांचं युद्ध झालं ते ठिकाण म्हणजे आंबा पाण्याची लढाई. आंबा पाणी हे जेव्हा गाव आहे, तर ज्या ठिकाणी लढले तर याला म्हणतात त्या ठिकाणी आंबा पाणी लढाई. आले लक्षात, म्हणजे जो पहिला पर्याय दिलेला आहे त्या पर्यायाचं उत्तर हे आले. आता पुढे बघा, पुढे जर म्हटलं तर मग असंच मग आपापल्या पद्धतीने लढायला सुरुवात झाली. मग पहिलं युद्ध झालं, त्यानंतर मग आता दुसरं युद्ध, म्हणजे पुणे आणि नाशिक या रस्त्यावरती झालेली लढाई, म्हणजे पुणे आणि नाशिक, बरोबर आहे, या रस्त्या या मार्गावरती जी लढाई झालेली होती, बरोबर आहे, मग हीच लढाई किंवा यांच्या विरोधामध्ये जो उठाव केलेला होता किंवा उठावाला पुढे गेलेले होते, मग यांची जी लढाई, यांच्यात युद्ध झालं त्यावेळेस ते ठिकाण होतं ते नांदूर शिंगोटे. बरोबर आहे, इथलं ठिकाण होतं ते नांदूर शिंगोटे, म्हणजे आपल्याला उत्तर मिळालं. ठीक आहे, नांदूर शिंगोटे. पण ती कोणामध्ये झाली, त्याचं नेतृत्व जर म्हटलं तर यांनीच केलेलं होतं, जे काजी सिंग आणि नाईक यांनी. पण कोणाच्या विरोधामध्ये, त्याचा ब्रिटिश अधिकारी कोण होता, तर तो ब्रिटिश अधिकारी होता कॅप्टन हिंदी. बरोबर, इथे ज्या लढाई झालेली होती, म्हणजे ही सुद्धा जर आपण म्हटलं तर इंग्रज, बरोबर बरोबर, म्हणजेच काय पुढे बघतो, म्हणजे पुणे नाशिक मार्गावर बघा व्यवस्थित लिहितो, पुणे नाशिक मार्गावरती इथे होतं ते नांदूर शिंगोटे.
बरोबर. मग इथे नांदूर शिंगोटे हे ठिकाण होतं. तर हेच ठिकाणामध्ये पुढे मग इंग्रज विरुद्ध भिल्ल हे झालं. मग भिल्लांचं नेतृत्व काझीसिंग आणि नाईकांनी केलं. तर इंग्रजांचं नेतृत्व केलेलं होतं कॅप्टन हेन्नी यांनी. बरोबर, कॅप्टन हेन्नी यांनी केलेलं आहे. म्हणजे हे एक समजून घेण्याचा प्रयत्न आहे की त्यामध्ये कॅप्टन हेन्नी आणि नेतृत्व केलं आणि त्याच ठिकाणी तो मारल्या सुद्धा गेला. ठीक आहे, तो यांच्याकडून मारला गेला. आणि नेमकं मग ब्रिटिशांनी काय केलं, काझीसिंगला हा मारला जरी गेला पण ब्रिटिशांनी पकडलं ते काझीसिंगला. बरोबर आहे, कारण याचं नेतृत्व केलं ते काझीसिंग नाही. बरोबर आहे. आणि याला ब्रिटिशांनी काय केलं म्हणजे इंग्रजांनी फाशी दिली. फाशी दिली. आलं मित्रांनी लक्षात? मित्रांनो बघा, अशा पद्धतीने हा प्रश्नाचं विश्लेषण आहे. म्हणजे याच्यावरती जर पुढे जरी प्रश्न आला तरी तो सुटला तुमचा, परत काही जास्त करायची गरज नाही पडत. बरोबर, म्हणून समजून घेण्याचा प्रयत्न करा आपल्याला कशा पद्धतीने पुढे जायचं आहे. 29वा प्रश्न, पुढचा प्रश्न बघा आता कशा पद्धतीने घ्यायचा आपण. बघा, या प्रश्नाचा इथे बघा काय म्हणलं, इंदापूर तालुक्यातील जमीन मोजणी खालील पैकी कोणत्या सिद्धांतानुसार करण्यात आली. आता एक लक्षात घ्या, आयोगाने उत्तर दिले रिकार्डोचा खंड सिद्धांत. उत्तर बरोबर येतं. रिकार्डोचा सिद्धांत म्हणजेच लक्षात घ्यायचं. मग यांनी कधी सुरुवात केलेली असेल किंवा कोण होता हा रिकार्डो, म्हणजे डेव्हिड रिकार्डो हा ब्रिटिश एक अर्थतज्ञ होता. बरोबर. मग इथे आता प्रिंगलचा सिद्धांत येतो. मग आता प्रिंगल कोण होता, तर भारतामध्ये किंवा मुंबई प्रांतामध्ये रयतवारी पद्धत लागू करणारा प्रिंगल हा होता. पण कुणाच्या अंतर्गत, हा एक अधिकारी होता. पण त्यावेळेस गव्हर्नर कोण होता मुंबई प्रांताचा, तर लॉर्ड एल्फिन्स्टन. पेपरला प्रश्न कुणाचं गव्हर्नर जनरलच्या खाली लागू केला, तो लॉर्ड एल्फिन्स्टन. आणि त्यांनी लागू केलं ज्यावेळेस तो अधिकारी होता तिथला, त्यांच्या अंतर्गत काम केलं ते प्रिंगलनी, ते 1828ला. आलं लक्षात? रयतवारी कायमधारा पद्धत पुढे आहेच प्रश्न, त्यावेळेस मी तुम्हाला तर सांगेल. पण इथे आपण काय करू, रिकार्डोचा सिद्धांत आणि ह्या प्रिंगलनी काय, तर प्रिंगलनी तुम्हाला सांगितलं रयतवारी पद्धतीमध्ये प्रिंगल आहे. पुढे प्रश्न आहेच तुम्हाला. ठीक आहे, प्रिंगल वरती तुमच्या लक्षात येईलच. बरोबर आहे, तर पुढे लक्षात घ्यायचं. हा डेव्हिड कोण होता, तर बघा हा ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ होता. हा ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ, ठीक आहे, हा ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ होता. यांच्या अंतर्गत त्यांनी समजून घेण्याचा, आणि ऍडम स्मिथचा सुद्धा याच्यामध्ये थोडा प्रभाव होता की यांच्या सोबतीला ते काम करायचे. ते सुद्धा ऍडम स्मिथ म्हटलं तर इकॉनॉमिक्स मध्ये किंवा अर्थशास्त्रामध्ये तज्ञ व्यक्ती होते. बरोबर आहे. मग यांनी खंड म्हणजेच काय, एक प्रकारे जर आपण विचारलं आता खंड म्हणजे जमिनीचा तुकडा आपण असं म्हणतो, पण खंड म्हणजे तो नाही येते. खंड म्हणजे की जो एक जमीन कसतो, बरोबर आहे, एक जमीन कसल्यानंतर त्यांना द्यावं लागायची जी रक्कम देतात, त्याचा किराया म्हणून, त्याचा मोबदला म्हणून किंवा एक महसूल, तर त्याला खंड म्हटलं जातं. बरोबर. तुमच्याकडे जे जमीन असतं ना, तर जमिनीचा मोबदला म्हणून तुम्हाला द्यावं लागायचं, तो खंड सिद्धांत. म्हणजे कशा पद्धतीने ब्रिटिशांना रयतीने द्यायचा किंवा जनतेने खंड द्यायचा, त्याचा सिद्धांत मांडलेला तोच म्हणजे कोण, रिकार्डोचा सिद्धांत. मग कुठे केलेला असेल हा, तर लक्षात घ्यायचं. त्याच्यावरती पुढे प्रश्न आहेच तुम्हाला. तो कुठे लागू केला, तर पुणे जिल्ह्यामध्ये तुम्हाला इंदापूर तालुक्यामध्ये त्यांनी लागू केलेला आहे. हा पहिल्यांदा तिथे त्यांनी प्रत्यक्षात आणला, इंदापूर तालुका त्या ठिकाणी, कारण त्या तालुक्यात किंवा त्या प्रांतामध्ये, त्या भागामध्ये तो ब्रिटिश अधिकारी होता. आलं लक्षात? पुढे बघायचं की मग यांनी काय केलेलं असेल, तर त्यांनी बघा काय केलं, त्या ठिकाणी जमीन ही पहिल्यांदा नकाशाखाली सर्वेक्षण केलं आणि नकाशाखाली आणली किंवा नकाशावरती आणली आणि मग त्यांच्यानुसार त्यांना महसुलाची वाटणी करायला सुरुवात केली. म्हणून हा खंड सिद्धांत, रिकार्डोचा सिद्धांत फार प्रसिद्ध आहे आणि तुम्हाला प्रश्न सुद्धा पुढे आलेले आहेत. आले लक्षात? याच्याविषयी एवढं येतं. म्हणजे हा रिकार्डोचा सिद्धांत तुम्हाला पुढे जेव्हा प्रश्न, तुम्ही पुढचे प्रश्न चालत राहा, तुम्हाला याच्यावरती प्रश्न आलेला दिसेल की कुठे लागू केला, इंदापूर तालुका. आलं लक्षात? चला
तर विद्यार्थी मित्रांनो, जे पुढचे प्रश्न आहे मी हे पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार. ठीक आहे, तोपर्यंत हा व्हिडिओ प्रत्येकाने व्यवस्थित अभ्यास करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटू आपण. आणि परत एकदा सांगतो की ज्या विद्यार्थ्यांनी हा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट सुद्धा करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्की प्रयत्न करा. विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.